नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी टेस्टी अशी कैरीची डाळ ही रेसिपी बघणार आहोत। आता या ठिकाणी मी एक छोटी वाटी भरून चणा डाळ घेतलेली आहे। आता ही स्वच्छ धुवून आपल्याला 2 तासासाठी भिजत ठेवायची आहे। आता यामध्ये 2 पाणी टाकलेलं आहे मी आणि आता आपण ही 2 तासासाठी बाजूला ठेवूया आणि अगदी टेस्टी अशी ही कैरीची डाळ तयार होते। तर बघा, आता आपली डाळ आता भिजोस तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। आणि आता या ठिकाणी मी कैरी घेतलेली आहे, त्यानंतर कढीपत्त्याची 4-5 पानं, कोथिंबीर आणि मिरची घेतली। आता एवढंच साहित्य आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। अगदी खायला अगदी सुंदर आणि टेस्टी अशी तोंडी लावायसाठी ही डाळ तयार होते। आणि आता ही कैरी आपण आता कट करून घेणार आहोत। तर चला, आता ही सर्व वापरायची नाही आपल्याला, अगदी त्याचा एक तुकडा वापरायचा आहे कैरीचा। आता या ठिकाणी मी थोडीशी कैरी कट करून घेतलेली आहे आणि यामध्ये मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे। आणि आता यामध्ये 1 चमचाभर जिरे टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण हे वाटून घेतलेलं आहे बघा। तर अशा पद्धतीने आपण आता यामध्ये डाळ टाकू। अगोदर आपल्याला ते मसाले फिरवून घ्यायचे, कैरी, मिरची ते, आणि नंतर डाळ टाकायची आहे। आणि आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण आणि मिक्सरला फिरवून घेऊया। आणि आता हे थोडीशी जाडसरच ठेवायची, काही जास्त बारीक करायची नाही। आता ही डाळ आपली वाटून झालेली आहे, त्यामध्ये आपण सर्व मसाले मिक्स करून घेतले आहे। आता काय करायचं आपल्याला, आता ही वाटून झालेली आहे, आता याला फोडणी द्यायची आहे आपल्याला। आणि अगदी खमंग फोडणी दिल्यानंतर इतकी टेस्टी तयार होते की तुम्ही एखादी पोळी जास्त खाली, इतकी टेस्टी ही डाळ तयार होते बघा। आता गॅसवर मी छोटी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता मी छोटी 2 पळी तेल टाकलेलं आहे। आणि यामध्ये आता आपल्याला मोहरीचा जास्त वापर करायचा आहे आपल्याला। आपण जेवढी मोहरी टाकू तेवढी डाळ ही खाण्यासाठी अगदी टेस्टी लागते बघा। आता यामध्ये मी जवळजवळ 2 चमचे मोहरी टाकलेली आहे आणि आता ही मोहरी तडतडली की आपल्याला गरमच फोडणी त्या डाळीवर आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकून घेऊया। आपण कढीपत्ता थोडासा वाटून पण घेतला आहे, थोडा फोडणीला पण टाकलेला आहे। आणि आता यामध्ये हिंग टाकलेला आहे। आता ही फोडणी आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण हळद अगोदर वापरलेली आहे, त्याच्यामुळे फोडणीमध्ये वापरलेली नाही आहे। आणि आता हे व्यवस्थित आपण आता त्यामध्ये फोडणी मिक्स करून घेऊया। अगदी तोंडी लावण्यासाठी उन्हाळ्यामध्ये अगदी छान, अगदी अशी ही कैरीची डाळ तयार होते। तुम्ही अगदी 2 पोळ्या जास्त खाली, इतकी सुंदर ही डाळ चवीला लागते। तुम्हाला जर हे कैरीची डाळ हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा करून बघा ही डाळ।